जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक खरं तर सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तांबे बारव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई रोहिदास बोराडे, पंचायत समितीच्या उमेदवार सौ कमलताई बाळासाहेब शेळकंदे आणि बारव गणाच्या जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवार सौ नीलम अजिंक्य गोलप अशी निवडणूक खरं तर सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधक आरोप प्रत्यारोप खरं तर करत आहेत. खरं तर ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती लढायची होती आणि आम्ही ती विकासाच्या मुद्द्यावरच लढतोय. बारव तांबे जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर 38 गावं, ग्रामपंचायती, 57 बूथ असं आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर आणि त्याच्यामध्ये आदिवासी बहुल असणारा हा तांबे बारव जिल्हा परिषद गट आहे. त्या गटाचा जर विकासाचा जर आपण विचार केला तर आज तिकडं पिण्याचं पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, बाकीच्या भौतिक सुविधा गावात गटार असेल, शेतीचं पाणी असेल, अनेक समस्यांनी ग्रासलेला तो मतदारसंघ आहे. जर आपण बारकाईने त्याचा विचार जर आपण केला तर त्या जिल्हा परिषद गटामध्ये एकही माणसाला जगण्यासारखं जे आपण म्हणतो की बेसिक सुविधा त्यासुद्धा तिकडं नाहीत. म्हणून खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ही निवडणूक आम्ही लढतोय. परंतु काल एक जे जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य ज्यांच्या घरामध्ये सातत्याने राजकारण राहिलं, जे सत्तेचं पद ज्याच्या घरामध्ये राहिलं, त्यांनी खरं तर विकासावरती बोलायला पाहिजे होतं का मी हे काम केलं, मी ते काम केलं, आपण असं करणार, तसं करणार, हे गाव मॉडेल करणार, असं बोलणं अपेक्षित होतं. परंतु त्या बहादरांनी काय केलं, वैयक्तिक टीका करायला सुरुवात केलेली. आजपर्यंत मी तांबे बारव जिल्हा परिषद गटातील सगळ्या जनतेला सांगणार आहे, आजपर्यंत आम्ही त्याच्या वैयक्तिक जीवनावरती बोललो नाही. पण त्यांनी वैयक्तिक जीवनावरती बोलायला सुरुवात केली. त्याला उत्तर देणं हे आम्ही क्रमप्राप्त मांडतो. म्हणूनच आज आमचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेत. विशेष म्हणजे त्यांनी खास करून एक आरोप असा केला की म्हशी देण्यासाठी 11,000 हजार रुपये घेतले. याचं कारण असं आहे की मी स्वतः सुकाळवेडे गावचा लोकनियुक्त सरपंच आहे. आमच्या सुकाळवेडे ग्रामस्थांनी 2020-21 साली खरं तर एक विचार केला की आमच्या ज्या महिला आहेत त्या कांदा लागवड करण्यासाठी किंबहुना शेतामध्ये बनकर फाट्याला जात होत्या. मग आपण गावामध्ये काहीतरी सुरू केलं पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केला. आणि दुग्ध व्यवसाय सुरू करत असताना मी विचार केला की आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, पण त्या दुधाला योग्य भाव किंबहुना त्यांची घेण्याची सुविधा होत नाही. बाकीच्या डेऱ्या होत्या, परंतु घोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत त्या ठिकाणी दूध संकलन केंद्र स्थापन करण्यासाठी एक जाहिरात आली. त्याच्यामध्ये आमचा हनुमान शेतकरी बचत गट सुकाळवेडे, ज्या बचत गटामध्ये मी स्वतः नाही, त्या बचत गटाला मी मार्गदर्शन केलं. त्यांची जाहिरात भरली. जाहिरात भरल्यानंतर दूध डेअरी चालवण्याचं ठिकाण, संकलन सुरू करण्याचं ठिकाणी आपटाळे टाकलं. कारण काय, इकडं देवळ्यापासून आपटाळे जवळ आहे ती सगळी गावं, आंबोलीपासून आपटाळे जवळ आहे, इंगळूरपासून आपटाळे जवळ आहे, इकडं सुराळे, खानगाव, तांब्यापासून, बोतरड्यापासून आपटाळे हे आदिवासी भागाचं सेंटर पॉईंट आहे. मग त्या ठिकाणी जर दूध संकलन केंद्र सुरू केलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्याला तिथं कनेक्ट करता येईल. ते केलं असताना मग आम्ही 2023ला खरं तर ते सगळं शेड बांधकाम पूर्ण करून आम्ही तिथं दूध संकलन केंद्र खरं तर हनुमान शेतकरी बचत गटाने सुरू केलं. साधारणतः पहिल्या दिवसापासून तर आज तागायत तिथं 400 ते 500 शेतकरी हे दूध संकलन दररोज सकाळी करतात. त्या बचत गटाचा टर्नओव्हर वार्षिक जवळजवळ 3.5 कोटी रुपयापर्यंत आहे. ही उलाढाल खरं तर आमच्या सुकाळवेडेच्या एका बचत गटाने केली. मग आता शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना म्हशी घेण्यासाठी कर्ज पाहिजे, मग आम्ही डोंबिवली सहकारीतून त्यांना पैसे दिले, HDFC बँकेतून पैसे दिले, काही पतसंस्थेतून पैसे दिले, काही फायनान्स कंपनीतून पैसे दिले. असा हा सगळा आमचा 400-500 लोकांचा परिवार पुढं जात असताना खरं तर जे CMGP आहे, जे आपण म्हणतो की चीफ मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा प्राईम मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम, याच्यातून सबसिडीवरती आपल्याला त्यांना खरं तर
म्हशी घेण्यासाठी, दूधधंदा वाढवण्यासाठी त्याला पैसे द्यायचे होते. मग आम्ही काय केलं की संतोष चव्हाण नावाचे पुण्यातले कन्सल्टंट, जे ओम वेटरनरी सर्व्हिस, स्वतः त्यांनी कर्जत जामखेड या ठिकाणी मोठी जगदंबा डेअरी सुरू केलेली महिलांची, तर त्या अनुभवी असणारा माणूस आम्ही अपॉइंटमेंट केला. शिवभूमी फार्मर असोसिएशन नावाने एक कंपनी, सेक्शन 8 कंपनी सुरू केली. याचं कारण असं आहे की आज आमच्या सातबाऱ्यावरती 36 अबचा शिक्का आहे. आम्हाला कोणती बँक पतसंस्था 1 लाखाच्या वर कर्ज देत नाही, आणि हे कर्ज विना तारण द्यायचे, विना जामीन द्यायचे. शिवाय केंद्राची 15% सबसिडी आणि राज्याची 35% सबसिडी द्यायची. मग ते कन्सल्टंटने आम्हाला सांगितलं की 200 शेतकरी आपल्याला याच्यामध्ये लागतील. 200 शेतकरी जमा करता करता आम्हाला 5-6 महिने त्याच्यामध्ये गेलं. आम्ही 200 शेतकरी जमा केले आणि 11,000 रुपये याच्यासाठी घेतलेत की जो लाभार्थ्याचा हिस्सा 5% असतो, तो लाभार्थ्याचा हिस्सा आम्ही 5% घेतला. तो ओम वेटरनरी सर्व्हिसच्या बँक खात्यावरती भरला. त्यांनी आम्हाला त्याचा रिटर्न चेक सुद्धा आमच्याकडे दिला आहे की बाबा उद्या भविष्यामध्ये हा चेक तुमच्याकडे असू द्या. तो याच्यासाठी भरला की ज्या बँक आहेत, मग ज्या वेगवेगळ्या बँक आम्हाला अर्थसहाय्य करणार आहेत, त्यांना आम्हाला बँक सॉल्वन्सी सर्टिफिकेट द्यायचं होतं. त्यामुळं आम्ही ते ओम वेटरनरी सर्व्हिसबरोबर करार करून तो चेक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिला. आज तागायत जवळजवळ त्याच्यातली बरीचशी प्रकरणं त्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये आली, नगरपालिका आल्या, बाकीच्या पावसाळ्यामध्ये पुराची परिस्थिती होती, ऑफिसेस चालू नाही, त्यामुळं थोडा वेळ लागला. ही गोष्ट खरी आहे. परंतु जे काही आमच्या डेअरीशी जोडलेले जे काही आमचे शेतकरी बांधव आहेत, त्यांना पूर्ण विश्वास आहे की हे पैसे कुठेही गेलेले नाही. आम्ही काही कोणाचे पैसे घेऊन पळालो नाही. ते पैसे सेफ खात्यावरती आहेत. जेव्हा आता ही 70 प्रकरणं मंजूर झाले पहिल्या फेजमध्ये, आता हे इलेक्शन संपल्यानंतर 10 तारखेनंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँकेमधून खरं तर आम्ही त्यांना ही प्रकरणं देणार आहोत. असा सगळा हा प्रकार आहे. खरं तर ज्या बहादरांनी माझ्यावरती आरोप केले, यांनी एक पतसंस्था काढली होती, सगळ्यांना माहिती, देवराम सेठ लांडे नागरी सहकारी पतसंस्था इथं जुन्नरमध्ये. त्यांनी ती पतसंस्था काढली, ती यांना बुडावली, कितीतरी लोकांचे पैसे त्यांनी बुडावले. असा हा बहादर आहे. म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला ना हा पण हसतोय दुसऱ्याला, अशी ही परिस्थिती या माणसाची आहे. याची पार्श्वभूमी सबंध जुन्नर तालुक्याला आहे, हे सगळ्यांना माहिती. हा जेव्हा 2002ला जिल्हा परिषदेला उभा राहिला, तेव्हा आम्ही फर्स्ट इयरला BAला शिक्षण घेत होतो. आम्ही सगळेजण, सगळ्या कॉलेजच्या पोरांनी ठरवले, हा उरफाटा पेपर धरीत होता. म्हणजे याची लायकी नव्हती दारूचं दुकान चालवणारा हा माणूस होता. पण त्या काळामध्ये वाटलं की हा डॅशिंग आहे, थोडं काहीतरी करील. केवाडी गावचा सरपंच खरं तर तो होता. मग आम्हाला वाटलं की हा काहीतरी करील. मग सगळ्या कॉलेजच्या मुलांनी त्यावेळेस एकत्र आले आणि त्यावेळेस याला राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून दिलं. आणि योगायोगाने दिवंगत आपल्या तालुक्याचे नेते कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेब यांनी लय आग्रह धरला, कैलासवासी पिचड साहेबांनी आग्रह धरला आणि आडमुठ्याला खरं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. अध्यक्ष केल्यानंतर एकच भावना होती की आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे, जो आदिवासी बहुल भाग आहे, मग तिथं यांनी काय करायला पाहिजे होतं, तर बाबा तिथले रस्ते चांगले करायला पाहिजे होते, तिथं पिण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, तिथं शेतीसाठी सिंचनासाठी जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये बुडीत बंधारे करायला पाहिजे होते, गावामध्ये व्यायामशाळा करायला पाहिजे होत्या, गावामध्ये वाचनालय सुरू करायला पाहिजे होती, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करायला पाहिजे होती, गावामध्ये दुग्ध व्यवसायासारखे, शेळीपालनसारखे, त्याच्यानंतर आपलं कुक्कुटपालनसारखे प्रोजेक्ट सुरू करायला पाहिजे होते. याच्या काळामध्ये घोडेगावला म्हशी मिळायच्या, एका लाभार्थीला 2 म्हशी. यांना टोनग्याला म्हशीचे बिल्ले मारले, लोकांचे पैसे यांनी खाल्ले. असा हा खरं तर चोरटा माणूस आहे. हा म्हणला अलीबाबा 40 चोर, हा स्वतः मोठा दरोडेखोर आहे. याची लायकी नव्हती, हा आता आमची अवकात काढतोय. याला 9 तारखेला याची अवकात खरं तर जनता दाखवणार आहे. परंतु एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन जे कार्यकर्त्यांचा काही स्वार्थ नाही. आता मी MLW झालेलो आहे, पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठामधून मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री घेतली. मी एका गावचा सरपंच आहे, तिथं पाण्याची व्यवस्था करतोय. आमचं असणारं कुलदैवत आईवरसुबाईचा जीर्णोद्धार लोकसहभागातून आम्ही तिथं केलं आहे. आदिवासी विकास मंत्री तिकडे नेले. आदिवासी विकास मंत्री तिकडे नेल्यानंतर
आदिवासी विकास मंत्र्यांनी 2 कोटी रुपये आम्हाला त्या ठिकाणी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून दिले. आजच खरं तर शरददादांच्या पीएनचा फोन आला होता की भीमाशंकरला जोडणारे रस्ते द्या. मी पिंपरवाडी खिंड ते दादांनी जेव्हा मुख्यमंत्री आले होते तेव्हा शिवनेरी किल्ल्यावर सांगितलं होतं. पिंपरवाडी खिंड सुकावेडे मार्ग बोरगरला जोडणारा रस्ता दिला. राळेगण मार्गे हिवरे पठारवरून जाणारा बोरगरला जोडणारा रस्ता दिला का जेणेकरून या मार्गी भीमाशंकरला लोक जातील, वर्सुबाईला येतील, तिथलं पर्यटन वाढेल, तिथं लोकांना रोजगार मिळेल. अशी कामं आम्ही करतोय. हा बिनडोकनी कामं काय केली? हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एक खाते प्रमुख शिक्षण अधिकारी गेले, म्हणले साहेब GR आलाय GR. हा म्हणला त्याला बाहेर बसवा. म्हणजे एवढा हा बिनडोक माणूस. आता मध्ये केंद्र शासनाचा एक अध्यादेश आला की बाबा इको सेन्सिटिव्ह झोन आला, झोन या ठिकाणी होणार आहे. आम्ही आंबेगावला मिटिंग घेतली. हा मिटिंगमध्ये उठला, भाषण करायला गेला, म्हणला इको सेन्सिटिव्ह झोन कुठवर आला, चला दांडकी घेऊन तिकडं आपण जाऊ. म्हणजे याच्या अकलाची खरं तर कधी मेळ बसला नाही. यानं आयुष्यात कधी पुस्तकं वाचली नाही. याचं आयुष्य चोऱ्या करण्यामध्ये गेला आहे. हा सांगतो ॲक्सिडेंट झाला मी गेलो, काय कोणाला फायदा झाला? या ना एक जण पुढं आणि सांगा आम्हाला इन्शुरन्स मिळाला, आम्हाला याच्या माध्यमातून पैसे मिळाले. हा बावळट भाऊ बडबड बोले असला हा मूर्ख माणूस खरं तर. आणि याला समाजाने डोक्यावरती घेतला, खांद्यावरती घेतला. यानं समाजाच्या कानामध्ये काय काय करायचा प्रयत्न केला. हे समाज विसरलाय का? किती लोकांची घरं बुडवल्यात यानं, किती पिकअपवाल्यांना यानं आत्तापर्यंत पैसे दिलेत. बरं किती महिलांचे पैसे काढून देताना यांनी दलाली खाले, बाड खाले तिकडं, आम्हाला माहीत नाही. तू कोणाबरोबर वार्ता करतो? तू विकासाबरोबर बोल ना बाबा. मी गावामध्ये हे केलं. याच्या केवाडीमध्ये दवाखाना बांधला कमिशन खायला, तो आज बंद आहे. याच्या गावामध्ये पियायला पाणी नाही. याच्या गावामध्ये स्वतःच्या घरामागं मंगल कार्यालय बांधला. इथं बंडू शेट उतळे बसलेत, त्यांची पत्रकार परिषद बघा तुम्ही. आणि आता पुढं पण होणार आहे. यांना पिकअप शेड बांधले म्हणतो माझ्या नावाला काळं फासलं. तुझ्या बापाचे पैसा शासनाचा तू नावं टाकतो. एवढी मोठमोठी आमदार खासदार एवढी मोठमोठी नावं टाकतात. यांनी काय केलं? पिकअप शेड बांधली आणि त्या पिकअप शेडला दुरुस्तीला 75,000 रुपये आणले. त्याच्यात यांना पैसे काढले, वर 5-7 पत्रे टाकले .30 गेजचे आणि कलर मारला आणि झालं. बरं तू पैसे का खायना? पण तू खा आणि नीट राहा. बरं तू पैसे खातो लोकांचे, पैसे जनतेचे खातो आणि जनतेतून एखादा बोलायला गेला का म्हणतो याची अवकात काय? मग तू काय अवकात होती बाबा? तू तडीपार गुंड होता. तू अवास्तव माया जमवली म्हणून तुझ्यावरती अँटी करप्शननी गुन्हा दाखल करून तुझा गुन्हा अजून चालू आहे. त्याच्यावर तुला फक्त जामीन भेटलाय. हा तू अशा पद्धतीने वागणूक करतो. जिथं ॲक्सिडेंट होतो तिथं कपडे काढतो. त्या तिकडच्या कोपऱ्या मांडव्या साईडच्या पोरांना पैसे मिळाले का? गोदरेचा जे ॲक्सिडेंट झाला, गोदरेकर सांगतात की आमच्या काय ते 2-4 जण येऊन सांगतात का धावून येतो. ती गोदरेची मुलगी आजही घरात पडू नये. तिच्या ऑपरेशनसाठी पैसे मिळालेत का? पत्रकार बांधवांनो जा आणि तिथं आपण घ्या बाईट त्या बारीक दिदीची.